मध्ये असणारी दादागिरी, दडपशाही, तानाशाही, झुंडशाहीच्या विरोधामध्ये मोहोळची जनता त्रस्त झालेली होती. मोहोळच्या जनतेला खऱ्या अर्थानं लोकशाहीची गरज होती आणि तो लोकशाहीचा ग्राम महसूल अधिकारी ग्रामसेवक जनतेने पाहायला मिळाला. महसूल सेवक मला मिळाली 25,000 मतं त्या ठिकाणी आपली हजेरी घेतली जाणार. हा जो कौल आहे हा इथल्या झुंडशाहीच्या विरोधातला कौल होता. या विजयाच्या निमित्तानं या मतदारसंघात असणाऱ्या 12 बलुतेदारांचं, सर्व समाज घटकांचं आणि विशेष करून जे पीडित लोक होते, ज्यांच्या तानाशाहीला, झुंडशाहीला वैतागलेले लोक होते, त्या सगळ्या लोकांनी मिळून मला बोलून दिलं. आज या निवडणुकीच्या विजयाच्या निमित्तानं मी एक आपल्याला आश्वस्त करतो, मोहोळमध्ये कायद्याचं राज्य येईल, कायदा आपलं काम करेल, कोणत्याही पद्धतीची दादागिरी, दडपशाही चालू केली जाणार नाही. इथले लोक सुखसमृद्धीनं राहतील आणि इथली मालकशाही संपून आज आपल्या मोहोळमध्ये लोकशाही खऱ्या अर्थानं लोकशाहीची पहाट मिळालेली आहे. आज खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य पाहायला मिळत आहे मोहोळच्या जनतेला. या विजयाचं श्रेय कुणाला द्याल? या विजयाचे श्रेय या मतदारसंघातल्या 12 बलुतेदार, सर्व 18 पगड जातीच्या लोकांनी, सर्वसामान्य जनतेनं आज 1.25 लाख मताधिक्य मला देऊन हा माझा विजय केलेला, हा मोहोळकरांच्या, माझ्या आम जनतेचा विजय. आता तुमचं विजन काय असेल पुढे साधारण 5 वर्षात? आज हा विजय, माझा जो विजय झाला, गेल्या 30 वर्षामध्ये इथल्या झुंडशाहीच्या हातात सत्ता होती, त्या काळात जो विकास झाला नाही तो विकास येत्या 5 वर्षामध्ये करणं हे माझं प्रमुख उद्दिष्ट असेल आणि त्याची सुरुवात उद्या सकाळपासून माझी चालू झालेली आहे. राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं नाही, त्याबद्दल काय सांगा? राज्यात सरकार जरी कुणाचं आलं तरी काही फरक पडत नसतो. मी गेली 34 वर्ष सामाजिक काम करत आलेला एक कार्यकर्ता आहे. राज्यामध्ये माझे अत्यंत जिव्हाळ्याचे सगळ्यांचे संबंध आहेत. संसदीय आयुक्त वापरून सरकारला मतदारसंघासाठी पाहिजे तेवढा निधी मिळवून देण्याची वकफ माझ्यामध्ये आहे आणि ती येत्या विधिमंडळाच्या अधिवेशनात मला पाहायला मिळाली. जरी आपल्याला या चिन्हावरती विजय मिळाला असला तरी शिंदे साहेबांचे आपले पूर्वीचे संपर्क बघता आपण काय जरा माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांची माझ्या अत्यंत कौटुंबिक संबंध आहेत. गेली 34 वर्षे मी शिवसेनेमध्ये काम करत असतो. आपल्याला चांगलं माहिती आहे, आमदार भरतसिंग गोगावले असतात, शिवसेनेतले कित्येक जे होणारे मंत्री माझे जीवाभावाचे मित्र आहेत आणि ते माझ्यासारख्या मित्राला वाड्यावर सोडणार नाही. पक्षीय राजकारण बाजूला ठेवून मोहोळच्या विकासासाठी सगळे मला हातभार लावतील. धन्यवाद. रामकृष्ण हरी.